हॅलो, मी श्रद्धा घेऊन आलेली आहे आज परत एक मस्त बिझनेस प्रोडक्ट। हा बिझनेस किंवा हा प्रोडक्ट वर्षभर चालणारा प्रोडक्ट आहे। हा प्रोडक्ट कसा करायचा, त्याचं पॅकिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉस्टिंग कसं काढायचं, आणि हा असा मस्त प्रोडक्ट आहे की जो मी खूप सेल केला होता। माझा आवडणारा सगळ्यात फेवरेट प्रोडक्ट आहे आजचा। का आवडणारा माहिती का, त्याच्यात मार्जिन भरपूर आहे। व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला समजेल खरा प्रोडक्ट आणि खरा बिझनेस, आणि खरा बिझनेस ही खरी बिझनेस टॅक्ट। चला, व्हिडिओ कुठेही न स्किप करता व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, म्हणजे व्हिडिओ बघा। शेवटी तुम्हाला दिलेला आहे की कॉस्टिंग कसं काढायचं आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो उडीद डाळ आपण घेणार आहोत। आता ही अर्धा किलो उडीद डाळ आपण 2दा ते 3दा स्वच्छ धुवायची आहे आणि निथळत ठेवायची आहे एक अर्धा ते पाऊण तास। डाळ स्वच्छ धुवा। मी इथं बोरिक पावडर लावून ठेवलेली होती पावडर, म्हणून मी 3दा तरी डाळ धुतलेली आहे। तुमची म्हणजे नवीन असेल, पावडर लावली नसेल तर एकदा धुतली तरी चालेल। आता निथळत अर्धा तास ते पाऊण तास ठेवा। अर्धा तास इथं बास होईल, कारण आपली अर्धा किलोच डाळ आहे। डाळ जास्त असेल तर जास्त वेळ लागेल। आता ही डाळ आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर 5-6 तास वाळत घालायची आहे। सगळी छान पसरवा। फॅन खाली म्हणजे पंख्याखाली आपल्याला वाळत घालायची आहे। मी काय करायचे की संध्याकाळी ही डाळ धुवायचे आणि निथळायचे आणि रात्री सरळ वाळत घालायचे पंख्याखाली। रात्री 8-10 तास मस्त कोरडी व्हायची। आता ही कोरडी झाली तरी आता कुठली रिस्क घ्यायची नाही बरं का। आपल्याला काय करायचं आहे, ही डाळ चांगली भाजून घ्यायची आहे। का ते मी तुम्हाला सांगते की आपण आता काय करणार आहोत, आजच्या प्रोडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्हचा अजिबात वापर करणार नाही। न प्रिझर्वेटिव्ह घालता आपलं प्रोडक्ट 6 महिने सुंदर टिकणार आहे। त्यामुळं प्रिझर्वेटिव्ह घालायची गरज नाही। चांगली गुलाबी होईल इथपर्यंत डाळ भाजायचे, म्हणजे ती छान कुरकुरीत होईल। खाऊन बघा, पाण्याचा एक कणही अंश नसायला पाहिजे। याप्रमाणेच यामध्ये जे घालणारे पदार्थ आहे ते सगळे आपण भाजून घेणार आहोत। आता ही डाळ छान भाजली गेलेली आहे। गार झाली की आपण दळून घ्यायची आहे। बारीक आपल्याला डाळ दळायची आहे। हे बघा किती छान मस्त झाले, एकदम कुरकुरीत। गार झाली की दळायची आहे। घरात म्हणजे आटा चक्की असेल तर दळा, नाही तर बाहेरनं दळून आणा। आता ही बारीक चाळणीनं सगळी चाळून घ्यायची आहे। नेहमी जेव्हा तुम्ही इन्स्टंट पिठं करणार तेव्हा पिठं चाळून घेत चला। जेवढं तुम्ही छान क्वालिटी द्याल तेवढं तुम्हाला कस्टमर बेस वाढत जाणार आहे। त्यामुळं प्रोडक्ट A1 करा, द बेस्ट प्रोडक्ट तुमचं पाहिजे। आता साधारण 2 कप, मी नेहमी मेजरिंग कपानंच सगळं करायचे पूर्वी, आता तुम्ही नंतर कन्वर्ट करा ते ग्रॅममध्ये। 2 कप मी उडीद डाळीचं पीठ घेतलेलं आहे। साधारण इथं 329 ग्रॅम होतं। पुढं तुम्हाला मी सगळं कॉस्टिंग काढून दाखवणार आहे। साधारण अर्धा कप आहे तांदळाची पिठी आहे। पाव कप रवा आहे। रवा भाजून घेतलेला आहे। तांदूळ धुवून वाळवून भाजून पीठ केले। 1.5 टीस्पून मीठ घालायचं आहे। सपाट 2 घातलं तरी चालेल, ते 1.5 टीस्पून। आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा, खायचा सोडा जो आपण घरात वापरतो तो इथं घालायचा आहे, की आपलं इन्स्टंट उडीद वडा हे पीठ तयार झालेलं आहे। तुम्ही डाळ तांदूळसुद्धा याच्यात घातले, पीठ धुवून घ्या। धुतल्यामुळं इतकं सुंदर चव येते ना आपल्या पदार्थाला। मी पूर्वी तसंच सुद्धा करून झालेलं आहे, पण
तसं खाण्यापेक्षा असं धुतलेलं स्वच्छ छान प्रोडक्ट असेल तर त्याची क्वालिटी अप्रतिम असते. मी काय करायचे, 200 ग्रॅमची पाकिटं करायचे, पॅक करायचे, दुसरी अजून एक पिशवी घालायची, त्यात माझं लेबलचं ते घालायचे, परत पॅक करायचे. असे 200 ग्रॅम मी करत होते पाकिटं आणि भरपूर विकलेली आहेत. उडीद वडा आणि दही वडा मिश्रण हे मी तुम्हाला सॅम्पलला दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आता काय करायचं आहे, हे त्यामध्ये घालून पॅक करून टाकायचं आहे. म्हणजे माझं पॅकिंग झालं. तुम्हाला आता एवढं करायला लागत नाही. स्टिकर्स छोटी मस्त करून मिळतात, वर डायरेक्ट स्टिकर लावलं, तुमचं काम कमी होतं. आता आपण उडीद वडे करून बघूयात. प्रोडक्ट A1 असेल तर बिझनेस A1च होतो, म्हणजे मस्तच होतो. मला 100% खात्री आहे की माझं प्रोडक्ट 1 नंबर प्रोडक्ट आहे. 100 नाही 101% खात्री आहे मला. आता या पिठामध्ये तुम्हाला आवडेल तसं तुम्ही मिरची, खोबरं, कढीपत्ता, जिरे जे काही घालायचे ते तुम्ही घाला. उडीद वड्यात जे काही घालतात ते. आणि पाणी घालायचं आहे थोडं थोडं आणि वडे करायचे आहेत. पाणी किंवा त्या पिठाची कन्सिस्टन्सी नंतर बघा आणि अशा पद्धतीनं तुम्ही पीठ भिजवा. हे सगळं तुम्हाला मेन्शन करायला लागणार आहे तुमच्या कृतीमध्ये. यामध्ये साधारण 20 वडे तयार होतात. आता तुम्ही कसे करता त्याच्यावर आहे, ते पण आहे. नाहीतर म्हणाल मॅडम 10च झाले, 5च झाले, 40 झाले. तुम्ही वड्याची साईज काय करता त्यावर अवलंबून आहे. आता सगळं छान मिक्स करायचं आहे. हातानंच मिक्स केल्याशिवाय होतच नसतात गोष्टी. दाखवते त्याप्रमाणे मिश्रण हलकंसर पातळ व्हायला पाहिजे. आणि तिकडं तोपर्यंत आपण काय केलेलं आहे, तेल तापवत ठेवलेलं आहे. खूप म्हणजे खूप हे मी प्रोडक्ट विकलेलं आहे. माझी बहीण विकायची, सख्खी बहीण पण विकायची. आता हे बघा किती पातळ आहे. आता कसा वडा सोडायचा आहे, तर पहिला पाण्यात हात घालायचा आहे, म्हणजे हात ओला करून घ्यायचा आणि दाखवते त्याप्रमाणे. हे बघा किती छान, म्हणजे आपण घरात करतो ना त्याच्यापेक्षा सुंदर पीठ झाले बरं का माझं. आणि सोडायचं आहे. आता पहिल्यांदा 1-2 वडे सोडताना थोडा त्याचा आकार वेडावाकडा होऊ शकेल, समजून घ्या. पण नंतरचे वडे 1 नंबर होतात. म्हणजे मी छान घालते, मी घालते. म्हणजे पहिल्यांदा नेहमीच आपण कुठली गोष्ट पहिल्यांदा करतो तेव्हा थोडी पुढं मागं होती, पण सरावानं ती सुंदर होती. असे सगळे वडे आपण तळून घ्यायचे आहेत. उडीद वड्यात एरवीही लक्षात ठेवणारी टिप म्हणजे काय माहिती आहे का, खूप घट्ट दगडासारखं पीठ करू नका. त्यानं तुमचे वडे कुरकुरीत होत नाहीत. मस्त कुरकुरीत वडे व्हायचे असेल तर थोडं सैलसर पीठ पाहिजे. आणि मीडियम गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत त्याला वेळ द्या. तळायला आतपर्यंत तळले गेले पाहिजेत. मोठ्या गॅसवर कधीही तळू नका. तेल तापवून घ्या आणि मग मीडियम गॅसवर तळा. आता अशा प्रकारे सगळे वडे तळून घेणार आहोत. आता पुढचे वडे माझे छान झाले तर बघा, मी काहीही गाळणं वापरलं नाही, मशीन वापरलं नाही, हातानं मी करते आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. अशा प्रकारे आपण उडीद वड्याचं आज प्रीमिक्स बघितलेलं आहे. किती देखणे वडे झालेत आणि किती कुरकुरीत होतात हे पुढं बघायचं आहे. हे बघा झालं आहे का नाही छान, बाहेरच्यासारखा. येते थोडं तरी येते मला जोकपाट, पण सुंदर झालेले आहेत आपले वडे. तितकेच कुरकुरीत, तितकेच टेस्टी. मीठ तिखट पदार्थाला सुंदर असेल तर पदार्थ छान होतो. चला, प्रोडक्ट कसं करायचं तुम्हाला समजलं आहे. पण लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी म्हणजे आपला हा प्रोडक्ट स्पेशल आहे का, तर आपण ह्याच्यात प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नाही. मग आपला प्रोडक्ट 6 महिने टिकण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर जी डाळ आहे ती कोरडी व्यवस्थित होईपर्यंत भाजायला लागेल. जसं मी दाखवले त्याप्रमाणे करा. पाण्याचा अंश कुठेही असता कामा नये. रवा घेतलेला भाजा. तांदळाचं पीठ जे घेतलेलं आहे ते सुद्धा, म्हणजे तांदूळ धुवायचा आणि काय करायचं आहे, वाळवायचा. जसं प्रोसिजर आपण उडदाच्या डाळीची केली तसंच करायचं आहे. आणि तसं तांदळाचं पीठ करायचं आहे. म्हणजे सगळे प्रोडक्ट तुमचे छान स्वच्छ कोरडे असतील
तर आपल्याला प्रिझर्वेटिव्ह घालायची गरज नाही। चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे जे काही पुढं व्हिडिओ अपलोड करीन ते तुम्हाला लगेच मिळतील। पण पुढं कॉस्टिंग कसं काढायचं हे दाखवलेलं आहे, ते बघा आणि मग मस्त बिझनेस करा आणि मला छान छान कमेंट करा। परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला। टाटा, बाय बाय। चला, आता आपण काय करूया, कॉस्टिंग काढूया। 1 किलोच्या प्रमाणात मी इथं सगळं तुम्हाला माप दिलेलं आहे। उडीद डाळ 1 किलो घेतलेली आहे, 145 रुपये होलसेल दर आहे, त्याचा 5 रुपये दळणाचं मी धरलेला आहे, कारण आपल्या घरात आटा चक्की असती त्यामुळे मी फक्त 5 धरलेला आहे, 150 रुपये होतात। आता तांदूळ आहेत ते पाव किलो लागणार आहेत आपल्याला। तांदळाची पिठी म्हणजे पाव किलो घ्यायची आहे, तर तांदूळ पाव किलो म्हणजे साधारण 10 रुपये धरला आहे। 22 ते 25 रुपयानं आपल्याला तांदूळ मिळतो, तरी मी जास्त धरले, 40 रुपये धरलेला आहे, म्हणजे 10 रुपये लागलेले आहेत। वर इथे मॅच होतं बघा, जर तुम्ही बाहेरनं दळून आणला ना तर ते 5 रुपये त्याच्यात ॲडजस्ट होतील। रवा 100 ग्रॅम 5 रुपये, मीठ सोडा 5 रुपये, मीठ 5 टीस्पून लागणार आहे आणि 3.5 टीस्पून सोडा घेतलेला आहे। पॅकिंग आणि गॅस याचा 30 रुपये खर्च धरलेला आहे आणि असं सगळं मिळून एकूण 200 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे या सगळ्या पिठाचा। 200 रुपयामध्ये आपलं 1350 ग्रॅम आपलं पीठ तयार होणार आहे। त्याच्यापेक्षा थोडं जास्तच होतं, पण मी टेंटेटिव्ह तुम्हाला दिलेलं आहे। 1350 ग्रॅम पीठ तयार झालेलं आहे आणि 1350 ग्रॅम पिठाचे आपले साधारण 200 ग्रॅमची 6 पाकिटं तयार होतात। त्याच्यापेक्षा जास्त थोडं पीठ थोडं राहतं आहे, ते तुम्ही पुढच्या याच्यात ॲडजस्ट करू शकता। साधारण मी 34 ते 35 रुपये एका पाकिटाला खर्च धरला आहे, पण मी तुम्हाला सांगते की 30 ते 31 रुपयातच आपला खर्च होतो एका पाकिटाला, कारण मी नेहमी जास्त धरते, उगाच मोठ्या आकडे दाखवायला मला आवडत नाहीत। MTRचं 120 रुपयाला 200 ग्रॅमचं पाकिट आहे, 120 रुपये 200 ग्रॅम एक पाकिट। आणि अजून दुसऱ्या कंपन्या बघितल्या तर त्याचेही तेवढाच रेट आहे, 120 रुपये। आपण 200 ग्रॅम पाकिट 100 रुपयाला जरी विकलं तरी आपल्याला 70 रुपये प्रॉफिट होतं। डोळे झाकून 70 रुपये तुम्हाला एका पाकिटाला मिळणार आहेत। हे मी जास्तच तुम्हाला दाखवलेले आहे रेट। तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, आपल्या उडीद वड्याचं 1 किलोचं प्रमाणात मी सगळं दिलेलं आहे, इथं स्क्रीनशॉट मारून घ्या। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्या मैत्रिणी बिझनेस करतात त्यांना त्याचा उपयोग होईल। व्हिडिओ लाईक, शेअर आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। हे मुद्दामून माझं इथं तुम्हाला दाखवते, मी ह्याच्यात करत होते, म्हणजे हे माझं हे होतं। चला, स्क्रीनशॉट मारून एक घ्या, म्हणजे तुम्हाला उपयोगी पडेल। आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि घरच्यासाठी जरी वापरला, छान वडे झाले तरी मला कमेंट करून सांगा। चला, आता आपण काय करूया, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन छान मस्त बिझनेस आयडिया घेऊन येईल की जे माझ्या मैत्रिणींना खूप उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत।